हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आपण आज फडदापूर इथे आहे आणि आता आपण अजिंठ्याचे डोंगर चढणार आहे. तर संभाजीनगर जिल्ह्याच्या उत्तरेला 100 किलोमीटर एक लांबीची अजिंठा डोंगराची प्रचंड अशी नैसर्गिक संरक्षण भिंतच आहे. अजिंठा डोंगर या डोंगरातील अजिंठा लेणी देश विदेशात प्रसिद्ध आहे. पण याच अजिंठा डोंगरात पर्यटकांना आकर्षक करणारी इतर काही अप्रतिम अशी ठिकाणे आहेत. त्याची मात्र माहिती फारशी दिली जात नाही. या डोंगरामधून नुसतं फिरलं तरी डोळे निघतील असा निसर्ग अनुभवास येतो. संभाजीनगर ते जळगाव रस्त्यात अजिंठा जवळचा घाट आणि संभाजीनगर चाळीसगाव मार्गावरील काली घाट सर्व परिचित आहे. या घाटाचा पण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे. या महामार्गावर भरपूर रहदारी असते. याशिवाय दोन अतिशय सुंदर निसर्ग संपन्न असे वळणाचे घाट रस्ते या डोंगरात आहे. पहिला रस्ता हा हळदा घाटाचा आहे. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ते जळगाव रस्त्यावर अजिंठ्याच्या आधी गोळेगावपासून डावीकडे जो छोटा रस्ता निघतो तो उंडणगाव वरून हळदा घाटात जातो आणि दुसरा घाट आंध्राजवळ डोंगरात उतरतो. हळदा घाटातील या रस्त्याने पुढे गेल्यावर यादवांच्या काळातील सुंदर भरभक्कम एक डोंगर माथ्यावरचा वेताळवाडीचा किल्ला दृष्टीस पडतो. हा किल्ला 1000 वर्षापूर्वीचा किल्ला आहे. वेताळवाडीच्या किल्ल्याच्या वळसा घालून सोयगाव रस्त्याच्या दिशा सोडून उजवीकडे वळाल्यास ती वाट रुद्रेश्वर लेणीकडे जाते. काही अंतरावर चारचाकी वाहने जाऊ शकतात. वाटेत ठिकठिकाणी खणखण्या ओढ्यांनी रस्ता अडवला आहे. वाडीच्या किल्ल्यावरून दिसणारे सुंदर तळे या वाट्यावर लागते. काठावरच्या मोठमोठ्या दगडशिळा, काठावरची पळसाची झाडे व तळ्याचे सौंदर्य अजून वाढवलेले आहे. उंच कड्यावरून कोसळणारे रुद्रेश्वराचे धबधब्याचे गंभीर नाद दरीत घुमत असतो. याच धबधब्यातून खाली पलीकडे गेल्यावर छोटी गुफा लागते. या गुफेत रुद्रेश्वराचे महादेवाची पिंड व तिच्या समोर देखणा नंदी दिसतो. या लेणीतील मुख्य आकर्षण म्हणजे ती गणेशाची 6 फुटी प्रचंड सुंदर सुबक मूर्ती. ही महाराष्ट्रात आढळणारी सर्वात प्राचीन मोठी डोंगरातील उंच उंच धिप्पाड काळे कातळ घाटाचे सौंदर्य अजून खुलवतात. घाटावर वरच्या बाजूला गेल्यावर पश्चिमेकडे ही उंच उंच काळ्या पाषाणात कोरल्यासारखी वाटावी अशी नैसर्गिक कमान दिसते. ही कमान पाहून अजिंठा डोंगरातील लेणीची आठवण येते. सारखं वाटत राहतं इथे कुठेतरी अजून काही लेण्या लपलेल्या असाव्यात. घाटशेंद्रा, शेलगाव, नाचनवेल, बांबरा, फुलंब्री असा एक चांगला रस्ता संभाजीनगरला परतण्यासाठी हा वेगळा छान छोट्या छोट्या टेकड्यामधून भरलेल्या शेतातून जाणारा रस्ता आहे. भाद्रपद अजिंठा डोंगरच्या भागातील निसर्ग सौंदर्य विशेष खुललेले असते. या हिरवाईनेच डोळ्याची पार नाही फिरते. जागजागी सुंदर अशी तळी काठकाठाने भरलेली आढळून येतात. तसेच खात्रीच्या पावसाचे प्रदेश. अगदीच पावसाने ओढ दिलेला काळ वगळला तर दरवर्षी हा परिसर असाच फुलून येतो. अजिंठ्याची लेणी सगळ्यांना माहीत आहे, पण ह्या निसर्गाची लेणी मात्र फारशी डोळ्याखालून घातली जात नाही. अजिंठा डोंगर परिसरात अजिंठा व्ह्यू पॉइंट, आणवण्याचे 1000 वर्षापूर्वीचे महादेव मंदिर, रुद्रेश्वर लेणी, घटकोच लेणी, जंजाळाचा किल्ला, वाडीचा किल्ला, अंबाईचे वडेश्वर मंदिर, मुर्डेश्वर, अमृषीची गुफा, आमसरी धबधबा अशी सुंदर ठिकाणे आहेत. या परिसरात भटकंती करण्यासाठी नक्की आपण व्हिजिट करावे. आणि आपण आता पुढं काही दिवसात या सर्व पर्यटन स्थळांना भेट देणार आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवर या सगळ्या जेवढे पर्यटन स्थळे आहे यांची आपण लवकरात लवकर माहिती गोळा करून एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. लाईक करा, शेअर करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथे वरती अजिंठा गाव येईल. अजिंठा गावानंतर आपण थोडा स्टॉप घेऊ. तिथं आपला एक स्टॉप आहे. तिथं आता नवीन एक टोल नाका बनतोय, जे की हे जो आता रोड बनलाय सिमेंटचा, तिथे टोल नाका आहे. तिथे आपण स्टॉप घेऊ आणि तिथून मग पुढे घरी जाऊ.
शिनू मिहान गाईज आता आपण अजिंठा गावापासून सिल्लोडला जाणाऱ्या रस्त्यावर आहे आणि हा संभाजीनगर ते जळगाव हायवे आहे आणि हा छोटासा एक सनसेट जाताना दिसतोय. तर तुम्ही हा सनसेट एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या एक सबस्क्रायबर केल्याने माझं मनोबल वाढतं आणि व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळेजण माझे व्हिडिओ बघतात. थँक्यू गाईज. सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. स्टे ट्यून द चॅनल. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच अपलोड करेल.